नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राला सीईटी 3 इयर्स 2026 साठी स्कोर कार्ड म्हणजेच तुमची आन्सर की ही रिलीज झालेली आहे. तुम्हाला किती प्रश्न करेक्ट आहेत, किती प्रश्न रॉंग आहेत, यावरून तुम्हाला स्कोर समजून जाईल. मार्क्स समजतील की किती तुम्हाला मार्क्स पडलेले आहेत. त्यावरूनच तुम्हाला पर्सेंटाईल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे आहे, त्याचा तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. यामध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला स्कोर किती पडलेला आहे, तो एक तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीने चेक करायचा आहे, तो तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. यामध्ये जे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे प्रॉपरली याच्यामध्ये पीडीएफ, या पीडीएफ मध्ये जर आपण बघितलं करेक्ट ऑप्शन सीईटीने दिलेला आहे आणि कॅन्डिडेटचा रिस्पॉन्स तुम्हाला इथे दिसत आहे. ही पीडीएफ कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे, जे की मी आता इथे तुम्हाला दिसत आहे, मी डाउनलोड केलेली आहे. कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे, ते जाऊन तुम्हाला हा स्कोर चेक करायचा आहे, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आणि हा चॅनल तुमचा आहे, तर डेफिनेटली याला पुढे पाठवण्याचा सुद्धा प्रयत्न करा. आणि जे विद्यार्थी आतापर्यंत फक्त व्हिडिओ बघत आहेत, आतापर्यंत त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आता आपण बघूया, जे ऑफिशियल अपडेट आलेली आहे, स्कोर कार्ड हा रिलीज झालेला आहे. म्हणजेच काय, स्कोर हा तुमचा किती आहे तो तुम्हाला माहिती पडेल. ते मी तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीने चेक करायचं आहे. मग त्यानंतर पीडीएफ मध्ये कशा पद्धतीने कन्व्हर्ट करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी यामध्ये सांगतो. पण सीईटीच्या वेबसाईटला आलो आहोत. सीईटीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY2627 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि साइन इन बटनवरती यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशी विंडो तुम्हाला ओपन होते. आता या विंडोमध्ये बघा, लास्ट व्हिडिओ मी बनवलेला त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं ऑब्जेक्शन ट्रॅकर यामध्ये अनफ्रीज होतं, म्हणजे फ्रीज होतं लास्ट व्हिडिओमध्ये. आता आपण बघितलं ते अनफ्रीज आहे. याचा अर्थ तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्जेक्शन ट्रॅकर वरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर महाराष्ट्र एलएलबी 3 इयर सीईटी 2026 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तेच यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने विंडो ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला रेज ऑब्जेक्शन हा एक टॅब असणार आहे. ऑब्जेक्शन समरी हे एक असणार आणि मेक पेमेंट हा एक ऑप्शन तुम्हाला असणार आहे. यामध्ये लिहिले बघा, ऑल क्वेश्चन अलॉंग विथ देअर ऑप्शन अँड करेक्ट आन्सर विल बी डिस्प्ले सिक्वेंटली, जे की तुमच्या पीडीएफ मध्ये कशा पद्धतीने दिसते ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. समजा काही चेंजेस तुम्हाला करायचे असेल तर 1000 वगैरे पे वगैरे करायचं आहे. याची सर्व माहिती नंतरला तुम्हाला मी सांगेन, डोंट वरी. सो यामध्ये आता आन्सर की म्हणजे तुमचं स्कोर कार्ड जे तुम्ही एक्झामला तुम्ही गेलेला होता त्यावेळी तुम्हाला टिक मार्क जे तुम्ही केलेले होते, कोणते आन्सर आहेत आणि कोणते करेक्ट आन्सर सीईटीने दिलेले आहेत, त्याची पीडीएफ कशा पद्धतीने दिसते ते तुम्हाला मी सांगणार आहे. सो सिम्पली तुम्हाला या प्रोसीड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही एलएलबी 3 इयर सीईटी जसं मी सांगितलं त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर या पेजला आल्याच्या नंतर प्रोसीड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ते सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला मग अशा पद्धतीची तुम्हाला ही विंडो ओपन होणार आहे. ही तुमची आन्सर की म्हणजेच जे तुम्ही क्वेश्चन तुम्ही तिकडे दिलेले होते, कोणते क्वेश्चन ते एक तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. ही पीडीएफ आहे, म्हणजे ही तुमची नॉर्मल आन्सर की आहे. करेक्ट ऑप्शन जो सीईटीने दिलेला आहे तो आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स हा तुम्ही दिलेला आहे. जो की तुम्ही एक्झाममध्ये गेलेले होता तेव्हा तुम्ही हा रिस्पॉन्स दिलेला होता आणि सीईटी कडून हा करेक्ट रिस्पॉन्स आलेला आहे. हां. तुमचे रिस्पॉन्स नुसार आणि करेक्ट ऑप्शन यामध्ये आता समजा या दोघांचं जर आपण बघितलं तर हा करेक्ट आन्सर आहे. ओके. याच पद्धतीने खालती तुम्हाला यायचं आहे. करेक्ट तुम्ही जो रिस्पॉन्स दिलेला तो एक बघा 308196 आणि करेक्ट ऑप्शन आहे 308196, म्हणजे हा सुद्धा तुमचा आन्सर करेक्ट आहे. म्हणजे 2 मार्क झाले. अशाच पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे, की करेक्ट ऑप्शन सीईटी कडून काय आलेला आहे 308199 आणि तुम्ही जो आन्सर दिलेला आहे 308201 म्हणजेच हा आन्सर तुमचा रॉंग आहे. मग तुम्हाला हा आन्सर पकडायचा नाहीये. फक्त करेक्ट आतापर्यंत आपले किती झालेले आहेत? 2 झालेले आहेत. नेक्स्ट जर आपण बघितलं तर करेक्ट ऑप्शन आहे 308208. आपण जो दिलेला आहे 308210 म्हणजे हा आन्सर रॉंग आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि त्यानुसार मग तुमचा स्कोर किती येतोय? 70 येतोय का? 100 येत आहे का?
किंवा 100 अबोव्ह येत आहे का? ज्या विद्यार्थ्यांचा जे काही स्कोर येत आहे, त्यांनी मग ते जे स्कोर आहे मला तुम्ही अ, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका. म्हणजेच व्हिडिओमध्ये कमेंट करा, की तुम्हाला स्कोर सर मला एवढा स्कोर आहे. ओके. त्यानुसार मला एक आयडिया येईल, की किती पर्सेंटाइल आपल्याला काढायचे आहेत. जेणेकरून मी एक पी-डी-एफ म्हणजे डॉक्युमेंट फॉर्मॅट बनवणार आहे. ओके. तो जी डॉक्युमेंट फॉर्मॅट असेल किंवा त्याच्यामध्ये एक लिंक मी तुम्हाला शेअर करेन. त्यामध्ये तुमचं नेम असेल, तुम्हाला स्कोर किती पडला आहे, ओके. आणि तुम्ही कुठून आहात आणि तुम्हाला कोणता कॉलेज तुमचा डिझायर आहे. म्हणजे जी कॉलेज आहे, की आय-एल-एस कॉलेज तुम्हाला पाहिजे. त्यानुसार ते मी तुम्हाला पाठवेन. ते फक्त तुम्हाला फिल करायचं आहे आणि स्कोर ॲक्युरेट यासाठी करा, जेणेकरून आपल्याला पर्सेंटाइल चांगल्या पद्धतीने काढता येतील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना समजा 70 स्कोर आहे, 60 स्कोर आहे, 50 स्कोर आहे, 40 स्कोर आहे, जो काही तुमचा स्कोर असेल, तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका आणि जेव्हा मी पी-डी-एफ किंवा वर्ड एक एक लिंक वगैरे बनवेन, त्यावेळी तुम्हाला ती जी लिंक आहे ती शेअर करण्यात येईल. सो कशा पद्धतीने चेक करायचं आहे तुमचे आन्सर की हे तुम्हाला यामध्ये सांगितले आहे. यावेळी तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल, की तुम्हाला स्कोर किती आहे. आता यामध्ये समजा असं वाटलं, की इथे आता रॉन्ग क्वेशन दिलेला आहे. ओके. सी-ई-टीला म्हणजे तुम्हाला असं वाटलं, की सर हा आन्सर करेक्ट आहे, पण सी-ई-टीने रॉन्ग दिलेला आहे. सो मग तुम्हाला त्याचं प्रॉपरली बुक तुम्ही फॉलो केलं असेल, तर ते बुक फॉलो केलं असेल, त्याचा जो स्क्रीनशॉट असेल किंवा त्याचं काही पी-डी-एफ असेल, ते तुम्हाला रेज करायचं आहे. म्हणजे रेज व्ह्यू ऑब्जेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की 100% हा क्वेशन करेक्ट आहे, त्याच विद्यार्थ्यांनी इथं रेज आणि व्ह्यू ऑब्जेक्शनला क्लिक करायचं आहे. ओके. तिथे सांगितलं, की रेज व्ह्यू ऑब्जेक्शनला क्लिक करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय, की या क्वेशन रॉंग आहे आणि माझ्या जे काही बुक्स मी प्रिपेअर केलेलं आहे, जे काही ऑथर आहे, त्यानुसार हे करेक्ट आन्सर असेल. सो सिलेक्ट ऑब्जेक्शन टाइपमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं जो काही तुमचा रिझन आहे ऑब्जेक्शनचा, की हा क्वेशन कशा पद्धतीने रॉंग आहे, तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. सपोर्टिंग डॉक्युमेंट बघा ओन्ली पी-डी-एफमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. 1 एमबी साइज आहे. ओके. सिलेक्ट प्रेफरन्स, बुक टायटल जो आहे, बुकचं नाव किंवा वेबसाईट असेल तर वेबसाईट लिंक, ऑथरचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. एडिशन 28 एडिशन आहे का दुसरी एडिशन आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आणि पेज नंबर कोणता आहे, तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही रेज ऑब्जेक्शन हे करू शकता. ते रेज ऑब्जेक्शन झाल्याच्या नंतर समजा तो आन्सर जर करेक्ट असेल प्रॉपरली, तर मग तुम्हाला त्याचे फुल मार्क्स ज्या शिफ्टमध्ये असतील, त्या विद्यार्थ्यांना भेटून जाईल. ओके. सो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचा आहे तुमचा स्कोर, करेक्ट ऑप्शन आणि सी-ई-टीचा आन्सर आणि तुम्ही दिलेला आन्सर तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यावरून तुम्हाला समजून जाईल, की तुम्हाला एक्झॅक्ट स्कोर हा किती पडलेला आहे. पी-डी-एफ आहे तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे, ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. ओके. तुम्हाला Googleमध्ये गो फुल पेज एक्सटेन्शन हे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. फर्स्ट जी लिंक ओपन होईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे मी ॲड फ्रॉम केलेला आहे. ओके. तुम्हाला इथे अशा पद्धतीची विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला ॲड क्रोम करायचं आहे. ओके. ते ॲड केल्याच्या नंतर मग तुम्हाला तुमच्या जे काही तुमची ॲपमध्ये तुम्ही म्हणजे तुमच्या ज्या पोर्टलमध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे एक्सटेन्शन. या एक्सटेन्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो एक्सटेन्शन तुम्हाला इथे गो फुल पेज स्क्रीन कॅप्चर हे तुम्हाला जे आपण ॲड केलेलं आहे, ते तुम्हाला इथे दिसेल. त्यावरती सिंपली तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर पूर्ण पी-डी-एफ ते स्वतः तुम्हाला डाउनलोड करून देईल. तुम्हाला काही करायची गरज नाहीये. पूर्ण पी-डी-एफ तुम्हाला डाउनलोड केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा नॉर्मल तुम्हाला पी-डी-एफ दिसेल. त्यामध्ये तुम्हाला इथे बघा गो टू डाउनलोड पी-डी-एफ म्हणजे डाउनलोड पी-डी-एफ यावरती क्लिक करा. डाउनलोड पी-डी-एफ केल्याच्या नंतर प्रॉपरली जी पी-डी-एफ आहे ती डाउनलोड होऊन जाईल. ओके. सो यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने डाउनलोड करायचे पी-डी-एफ हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून काही डाउट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना स्कोर माहिती पडत आहे, त्या विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगा, की तुम्हाला किती स्कोर पडलेला आहे. जेणेकरून आपण
पर्सेंटाईलचा व्हिडिओ लवकरात लवकर बनवू. ओके. थँक यू सो मच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा पुढे पाठवा जेणेकरून इम्पोर्टंट नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही. ओके. थँक यू सो मच.